बोहाळी रेल्वे स्टेशनवरून अंडी ते डायरेक्ट मुंबईला पाठवायचे। आजी मला सांगायची किंवा आजोबा सांगायचे की तुझ्या वडिलांचं लग्न 7 दिवस चालत होतं। आणि मला साधारणतः 7वी 8वी नंतर याची जाणीव व्हायला लागली की हे काहीतरी चुकीचं चाललेलं आहे। पण परिस्थिती अशी होती की बोलू शकत नव्हतो, आजोबांना बोलू शकत नव्हतो, वडिलांना बोलू शकत नव्हतो, विरोध करू शकत नव्हतो। माझं जे गाव आहे हे पंढरपूर तालुक्यातील बोहाळी म्हणून गाव आहे आणि त्या गावामध्ये माझा 80च्या दशकामध्ये जन्म झाला। खरं तर जन्माता गावाच्या बाहेर राहायला लागल्यामुळं, कारण दलित वस्ती जी होती ही गावाच्या बाहेर होती, परंतु झालं असं की मी ज्यावेळी जन्मलो त्याच्या 2 वर्षानंतरच आम्ही सर्वजण रानामध्ये राहायला गेलो आणि शेतामध्ये एक विहीर खोदली होती। त्या विहिरीच्या भराव्यावर एक गवताचं घर त्या ठिकाणी बनवलं आणि त्या ठिकाणी राहायला सुरुवात केली। ज्यावेळी माझा जन्म झाला त्याच्या अगोदरची जी परिस्थिती आमच्या घरची होती ती बऱ्यापैकी सधन होती। म्हणजे माझे आजोबा हे अंड्याचे चांगले व्यापारी होते आणि 2-4 लोक त्यांच्याकडं अंड्याचं संकलन करण्यासाठी होते आणि ते स्वतः करायचे आणि बोहाळी रेल्वे स्टेशनवरून अंडी ते डायरेक्ट मुंबईला पाठवायचे आणि त्याच्यातून बऱ्यापैकी चांगला पैसा मिळत होता। त्याचबरोबर आमचा दुसरा एक व्यवसाय होता, तो म्हणजे दुधाचा व्यवसाय होता। माझे पणजोबा हे दुधाचा व्यवसाय सांभाळायचे। आमच्या घरी 9 म्हशी होत्या आणि काही बाहेरून सुद्धा दूध संकलन केलं जायचं आणि ते पंढरपूरला नेऊन वाटलं जायचं किंवा दूध दिलं जायचं। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर एवढं चांगलं घर असताना, म्हणजे एक सधन कुटुंब असताना, अशा सधन कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि म्हणजे आमच्या गावातलं कदाचित एकूण जे सधन कुटुंब होते त्याच्यामधली पहिल्या 10 कुटुंबामध्ये आमचं घर असू शकतं। मी सर्व जाती धर्माचा जर विचार केला त्याच्यामध्ये 10 नंबरचं घर असू शकतं, 10च्या आत असू शकतं, एवढी सधन व्यवस्था होती घरी। पण झालं असं की आजोबा ज्यावेळी सगळे व्यापार हे करायचे, दरम्यानच्या काळामध्ये आमच्या म्हशी ज्या आहेत ह्या म्हशी एका पाठोपाठ एक अशा म्हशी वारल्या, दगावल्या आणि त्याचा मोठा धसका आमच्या आजोबांनी घेतला। आणि त्यावेळी काय डॉक्टर नसायचे, डॉक्टरकडे म्हशींना दाखवलं जावं ही कल्पनाच त्यावेळी नव्हती, किंवा कुठला रोग आला आहे किंवा काय झालं आहे असं काहीच त्याच्यामध्ये नव्हतं। त्यामुळं आजोबांना सगळ्यात पहिल्यांदा जी आजोबांनी गाठलं ती एका देवऋषाला आणि देवऋषानं जे त्यांना सांगितलं ते म्हणजे त्यांना सांगितले की तुम्हाला करणी केलेली आहे आणि तुमच्याच शेजाऱ्यांनी करणी केलेली आहे असं सांगितलं आणि करणीमुळे तुमची म्हशी मेलेली आहेत आणि करणी पित्र वगैरे असं सगळं गावाकडचं जे तुम्हाला माहीत आहे की भूत पित्र करणी ह्या सगळ्या गोष्टी, मूठ, अशा सगळ्या गोष्टीमध्ये आजोबा आणि आमचं सगळं कुटुंब त्याच्यामध्ये आलं आणि एका देवऋषानं सांगितलं की हे सगळं तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे आणि तुम्ही माझ्याकडं आल्यानंतर तुम्हाला याच्यावरचा उपाय सांगत जाईन। मग त्याची फी वगैरे सुरू झाली। आजोबांच्या ह्या टेन्शनमुळे काय झालं की आजोबांनी दारू प्यायला सुरुवात केली। याच्यामध्ये काय झालं, म्हशी मेल्यामुळं दुधाचा व्यवसाय बंद पडला। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की आजोबांचं या गोष्टीमुळं अंड्याच्या व्यवसायाकडे सुद्धा दुर्लक्ष झालं आणि पुढं या सगळ्या गोष्टीला उतरती कळा लागली
आणि माझा ज्यावेळी जन्म झाला म्हणजे वडिलांचं लग्न आमच्या गावामध्ये, मी दलित कुटुंबातला आहे, पण आजी मला सांगायची किंवा आजोबा सांगायचे की तुझ्या वडिलाचं लग्न 7 दिवस चालत होतं. 7 दिवस लोक पाहुणे रावळे येऊन जेवून जात होती. अशा पद्धतीचं लग्न झालं होतं. आणि त्याच वेळी पुढं ज्यावेळी मी 2, 3, 4 वर्षाचा झालो किंवा शाळेमध्ये जाण्याची वय झालं माझं, त्यावेळी यातलं काहीही राहिलेलं नव्हतं. कारण का, तर दोन्ही व्यवसाय एकदम ठप्प झाले. आणि आजोबांनी सगळे जे जवळचे पैसे होते, खरं तर आजोबांनी त्यावेळी ठरवलं असतं तर 100-200 एकर जमीन घेतली असते, चांगलं घर बांधलं असतं. परंतु त्यावेळी आजोबा तसे अडाणी होते, आकडेमोड त्यांना येत होती, नीट वाचता पण येत नव्हतं. अशा वेळी त्यांना अनेक लोकांनी फसवलं आणि त्यांना ते सुचलं नाही. आणि झालं असं की हे सगळं त्यांनी गमावलं. आणि ज्यावेळी मला शाळेत जायची वेळ आली त्यावेळी अत्यंत वाईट परिस्थिती होती. मग मी आणि माझा भाऊ, मी तर एक वर्ष उशिरा शाळेत चाललो आणि मी आणि माझा भाऊ दोघं शाळेत जायचो. पणजी जी होती माझी, तर ती आम्हाला दोघांना सोडायला यायची. अशा पद्धतीने आमची शाळा सुरू झाली. माझे जे वडील होते, हे वडिलांनी कधीच व्यापार व्यवसाय, आजोबांना सुद्धा त्यांनी कधी मदत केलेली नव्हती. अत्यंत ऐशोआरामात त्यांचं जीवन चाललेलं होतं. त्यामुळे झालं असं की त्यांनी कधी ज्यावेळी ही अशी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी कधी कामाला जाणं किंवा दुसऱ्याच्या रोजगाराला जाणं हे त्यांनी कधी केलं नव्हतं किंवा त्यांना ते करताच येत नव्हतं. 9वीपर्यंत शाळा त्यांनी शिकले होते. आणि आमच्या घरातील सर्वात जास्त शाळा शिकलेले आमच्या पिढीतील ते एकमेव होते, 9वीपर्यंत शाळा. आणि माझं असं झालं की मला शाळेत घातलं आणि शाळेमध्ये 1 वर्ष उशिराच गेलो शाळेत. शाळेमध्ये पहिल्या वर्षी माझा पहिला नंबर आला. आणि वडिलांनी, काही गावातल्या लोकांनी मला नावाजलं, वर्ग हुशार आहे असं म्हणायला सुरुवात केली. आणि मला एक सवय लागली की पहिला नंबर आल्यानंतर लोक आपलं नाव घेतात, आपल्याला चांगलं म्हणतात. त्यामुळे मी अभ्यास करायला सुरुवात केली. या दरम्यान आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा, कोण आजारी पडलं तर देवऋषाकडे पहिल्यांदा झालं, भूत लागणं, करणी, अशा सगळ्या गोष्टी, देवऋषी यायचे, पैसे द्यायचे, काहीतर चमत्कार दाखवायचे, अशा सगळ्या गोष्टी आमच्या घरामध्ये घडायला लागल्या. आणि सगळं मी बघत होतो. एकीकडे शिक्षण घेत होतो आणि एकीकडे अशी परिस्थिती होती. नंतर अशी परिस्थिती झाली की 5वी 6वीपर्यंत जात असताना मी वर्गामध्ये खूप चांगला हुशारच होतो. बहुतांश वेळी माझा वर्गामध्ये पहिला नंबर असायचा. आणि घरी गेलं तर सगळी एकदम विपरीत परिस्थिती असायची. घरी अजिबात शिक्षणाचं वातावरण नव्हतं, तरी पण मी अभ्यास करायचो. पुढं असं झालं की आमच्या वडिलांनी, आजोबांनी गावामध्ये जे घर होतं, थोडी जागा होती, ती पण विकून टाकली आणि ते पैसे परत देवऋषाला देऊन टाकलं. त्यामुळं रानामध्ये ती 2-2.25 एकर जमीन होती, गावापासून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर. तर तिथल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही. देवऋषाला जमीन का दिलं का देवऋषाला दिली नाही. ती जमीन जागा विकली गावातली आणि ती जागा विकून देवऋषाला पैसे दिले. पैसे का बरं दिले त्याला पैसे लागायचे. म्हणजे देवऋषी जे त्यावेळेचा होता, तो देवऋषी म्हणजे तो असा जेवणावरचा नव्हता. तो त्याला गाडीचं, खरं तर त्याची कंडिशन असायची की मी आल्यानंतर त्याला एक कोंबडी लागायची, तर कोंबडी आणून ठेवावी लागायची. त्याला जाण्याचे पैसे, त्याच्याचबरोबर त्याला भेट म्हणून काही पैसे द्यावे लागायचे. असा देवऋषी होता. तसं तर अनेक देवऋषी बघितले त्यांनी, परंतु त्यापैकी असेच काही देवऋषी होते की ज्याच्याकडं ज्यांना पैसे द्यावे लागायचे. त्यामुळं अनेक देवऋषांनी काय सांगितलं की तुम्हाला लोटवाडीचा मसोबा आहे, मग तिथं जाऊन तुम्ही त्यांची बोकडं कापत जावा. 6 महिन्याला एकदा बोकड आम्हाला कापावं लागायचं. आणि परिस्थिती असायची की बोकड घरी तर नसायचं, शेळी नव्हती आमच्या घरी, म्हणजे असायच्या, पण 6 महिन्यातून बोकड एखादं तयारच होईल असं काय नसायचं. त्यामुळं पैसे म्हणजे आपण ऋण म्हणतो आपण ज्याला, लोन काढून, कर्ज काढून
बऱ्याच वेळा बोकडं न्यायची आणि मी पण त्यांच्याबरोबर जायचो, सगळं बघायचो. आणि मला साधारणतः 7वी 8वी नंतर याची जाणीव व्हायला लागली की हे काहीतरी चुकीचं चाललेलं आहे. पण परिस्थिती अशी होती की बोलू शकत नव्हतो, आजोबांना बोलू शकत नव्हतो, वडिलांना बोलू शकत नव्हतो, विरोध करू शकत नव्हतो. फक्त बघण्याच्या पलीकडं मला काही करता येत नव्हतं. आणि माझ्यावर सुद्धा ही सगळी संस्कार होते. माझ्या गळ्यामध्ये काळा काळा दोरा, त्याच्याबरोबर एखादी पेटी बांधलेली, भारलेली पेटी बांधलेली असायची, करदोडा, हातात गंडे दोरे, असं साधारणतः माझं सगळं असायचं. म्हणजे घालायला कपडे नसायचे, परंतु ही गंडे दोरे मात्र 100% असायचे. भूतं बितं वगैरे लागू नये म्हणून, भूतं लागू नये म्हणून, किंवा कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या जायच्या. आणि सगळे देवऋषी सांगायचे आणि परंपरेनं ज्या प्रचलित पद्धती आलेल्या आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये असायच्या होत्या. हे सगळं 10वीपर्यंत सुरू होतं. 10वी नंतर कॉलेजला गेलो. कॉलेजमध्ये सुद्धा 11वी 12वीपर्यंत काही समजलं नाही. फक्त 11वी 12वी एकच करायला लागलो की ज्यावेळी हे सगळे देवऋषाकडे जायचे, बोकडं कापायचे, तर मी कधी कधी वडिलांना विचारायचो की आईला म्हणायचो की तुम्ही बोकडं कापलं, ह्यातून तुम्हाला काय फायदा झाला, तुम्हाला काय मिळालं का, तुमचं दुःख कमी झालं का, आपली श्रीमंतीत काय भर पडलं का, तुम्हाला कामाला जायचं बंद झालं का. तर असं काही होतच नव्हतं. पण ते असं विचारायचं नसतं, देवाला नावं ठेवायचे नसतात, असे प्रश्न विचारायचे नसतात, असे आई म्हणायची, वडील म्हणायचे. हे प्रश्न तुम्हाला कसे पडायचे, म्हणजे तुम्ही कसं काय सुचायचं कसं तुम्हाला विचार? हे सुचायचं असं की मी माझं जी मित्रमंडळी होती, खरं तर मी जरी दलित कुटुंबात वाढलेलो असलो, म्हणजे घर माझं दलित असलं, तर माझी जी राहणीमान जी होतं किंवा माझे जे मित्र होते हे बहुतेक उच्च जातीचे होते. मराठा किंवा मुस्लिम असे मित्र होते. आणि त्यांचं बघायचो मी. त्यांच्या घरामध्ये असं काही जाणवायचं नाही, अंधश्रद्धा खूप जाणवायची नाही, किंवा त्यांचे विचार. खरं तर मला माझं राहणं बोलणं जे असं असायचं की माझं नाव विचारल्यानंतरच मी दलित आहे एवढं कळायचं. बाकीचं बोलणं राहणं हे बऱ्यापैकी उच्च जातीच्या जवळ जाणारं असं सगळं होतं. कारण माझी रहनसहन जी आहे ही सगळी बहुतेक त्याच्यामध्ये झाली होती. कारण अगदी वयाच्या दुसऱ्या वर्षीच मी जे महारोडा असतो, महारवाडा म्हणतात त्याला, तिथून रानामध्ये राहायला गेलो होतो. तर ते जे संस्कार असतात किंवा चांगले वाईट जी गोष्टी आहेत त्या माझ्यावर झाल्या नव्हत्या. आणि त्यामुळं मला हे प्रश्न पडायचे. पण हे प्रश्न बाळबोध होते, घरचे ती झिडकारून लावायची, विरोध करता येत नव्हता मला. काय झालं असं की मी 12वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर गावाकडे एकच नोकरी माहीत होती, ती म्हणजे D.Edची. हां, असं मला एक सांगा, आता बघा तुम्ही म्हटले इतर जातीमध्ये म्हणजे उच्चवर्णीय आपण म्हणतो किंवा जे काय ते, मग त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा नव्हती का अशी? असेल, कदाचित असेल, पण ती जी दिसत नव्हती. ज्या पद्धतीनं मला कुटुंबामध्ये ती दिसायची तशी त्यांच्यामध्ये वावरताना मला ती दिसत नव्हती. ते अंधश्रद्धाळू असतील, कदाचित घरी काय करत असतील, परंतु आम्ही ज्यावेळी सामूहिकपणे शाळेत बरीचशी मुलं माझ्या घरी यायची, मी त्यांच्या घरी जायचो. खरं तर 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत जीवन असं होतं की त्यावेळी खूप जातीची जाणीव झाली नाही. माझे मित्र असे होते की त्यांनी कधी जातीभेद पाळला नाही, किंवा मी या जातीचा आहे म्हणून मला कधी त्यांनी झिडकारलं नाही, असं सगळं होतं. त्यामुळं ते मला भारी वाटायचं, चांगले वाटायचे, आणि त्यांचं अनुकरण करण्याचा मी प्रयत्न करायचो. आणि मग मला काय म्हणायचं, फक्त अंधश्रद्धा फक्त आपण दलित म्हणतो त्याच जातीमध्ये जास्त होती का इकडे पण होती, जी आपण ज्यांना उच्चवर्णीय म्हणतो असं? बाकीचं जे कम्पॅरिझन केलं तर दलितांच्या मधीची जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धाचं त्याला एक वेगळे स्तर असतात. दुसरं म्हणजे दलितांच्यामध्ये शिक्षण कमी असतं, जातीचं एक जी कमकुवतपणा आहे, जातीचं जे पिछलेपण आहे, त्याचे काही मुद्दे त्याच्यामध्ये आलेले असतात. पोतरा, जोगती, अंगात येणं, अशा गोष्टी ही दलितांच्यामध्ये घडत असतात. त्यामुळे ही जी अंधश्रद्धेच्या बाकीची पैलू आहेत ती दलितांच्यामध्ये जास्त दिसतात इतरांच्या मानानं. उच्च जातीच्या महिलांच्या अंगात येत नाही, किंवा ते अगदीच
एखादा चाबूक घेऊन हम्म. ते पोतराज झाले दिसत नाहीत, हलगी वाजवताना दिसत नाहीत. हे सगळे जे अंधश्रद्धेचे जे कंगोरे आहेत ते दलितांच्यामध्ये जास्त दिसतात. उच्चवर्णीयांच्यामध्ये जे अंधश्रद्धा आहे ती त्याची वेगळी गोष्ट असते. म्हणजे उच्चवर्णीयांचे देव जे असतात बहुतांश हे थोडेसे त्याच लेवलचे असतात, नैवेद्यावरचे असतात, त्यांना नैवेद्याला चालू शकतो, खूप बोकडं वगैरे लागत नाहीत, असं सगळं असतं. परंतु आमचं जे घर होतं त्यांना सांगितलं होतं की वर्षातून किंवा 6 महिन्यातून तुम्हाला बोकड कापावे लागेल, अशा पद्धतीची अंधश्रद्धा होती. आणि आमच्या घरामध्ये कदाचित एक्स्ट्रीम लेवलची आपण ज्याला म्हणतो की अति अशाच पद्धतीची अंधश्रद्धा होती. DLला नंबर लागला नाही म्हणल्यानंतर झालं असं की घरचे म्हणले आता तू काय शिकू नकोस. पाहुणेरावळे म्हणले की ते पोरगं वाया गेलं, ह्याचं पुढं काय होणार नाही, कारण DLपेक्षा दुसरी काही नोकरी नसते असं सगळं होतं. पोलीस किंवा PSI हे एक माहीत होतं, पण माझी उंची PSI आणि पोलिसाच्या जवळ जाणारीच नव्हती. तो एक मुद्दा निकालीच निघाला होता. मग शिकायचं तर आता काय पुढं कशाला शिकायचं असं होतं. माझे शेजारची पाजारची काही लोक त्यावेळेचे नेते गावातले असे म्हणायचे की आता पोरगं 12वी झालं आहे, कारखान्यावर लावतो, एखादा याच्यामध्ये सोसायटीमध्ये लावतो वगैरे असं म्हणायचे मला. तर त्यामुळं अशी गोष्ट जी आहे तर ती गोष्ट घरच्यांशी बोलायची. परंतु मी काय केलं की मी ठरवलं की पुढं शिकायचं. आणि पुढं शिकायचं म्हटल्यानंतर घरचे एकतर दुसरा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला की आमच्या घरातले या दरम्यान म्हणजे आजी शेरानं पैसे मोपायचे असे ती मला सांगायची. कारण पूर्वी 1 आणा, 2 आणं, 4 आणे, 20 पैसे, 10 पैसे असे पैसे अंड्याचे जमा व्हायचे. आणि ते असे 1, 2, 3 असे मोजायचे नाही, तर शेरामध्ये मोजायची आणि ती एका बाजूला ठेवायची. अशी आजी कधीही दुसऱ्याच्या रानात गेलेली नाही. माझी पणजी दुसऱ्याच्या रानात कधी गेलेली नव्हती. माझ्या आईनं माझ्या वडिलांशी लग्न याच्यासाठी केलं होतं की खूप श्रीमंत आहेत आणि बाहेर कुठंही जाण्याची गरज नाही, खूप श्रीमंत माणसाशी लग्न करतोय आपण, असं म्हणून माझ्या आईचं लग्न माझ्या वडिलांशी झालेलं होतं. पण एक 5-7 वर्षामध्ये परिस्थिती अशी बदलली की माझ्या आजीला, माझ्या पणजीला आणि माझ्या आईला दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जायला लागलं. ही परिस्थिती ही झाली. म्हणजे अशी परिस्थिती झाली की मी जन्मल्यानंतर बाकीची जी 4 मुलं जन्मली माझ्या आईला, यातले बरीचशी मुलं पोटात असताना आईनं काम करायला सुरुवात केली होती. आणि तिच्या गावाकडं माहेरी कधीही काम न केलेली आणि माझे वडील श्रीमंत आहेत म्हणून त्यांच्या घरी आलेली आई हे कामाला तिनं सुरुवात केली. माझी पणजी तुम्हाला सांगायचं म्हणजे जवळपास 100 वर्ष जगली. त्यापैकी वयाच्या 90 वर्षापर्यंत ती दुसऱ्याच्या रानामध्ये कामाला जात होती, खुरपत होती, होत नव्हतं, अंग थरथर कापायचं. अशा परिस्थितीमध्ये ती दुसऱ्याच्या रानात कामाला जायची. माझी आजी, माझे आजोबा यांनी शेवटपर्यंत कामं केली. त्याच्यामध्ये माझ्या आईचं जे काम आहे आम्हाला शिकवणं, ती 7वीपर्यंत शिकलेली होती. खरं तर तिला बालवाडीत त्यावेळी नोकरी लागत होती. वडिलांनी करू दिली नाही, आपल्याला काय कमी आहे असं म्हणले आणि तिला नोकरी करू दिली नाही. आणि पुढच्या काही वर्षामध्येच तिला दुसऱ्याच्या रानात कामाला जावं लागलं. अशी परिस्थिती होती. आणि याच दरम्यान मी स्वतः साधारणतः 7वी-8वी नंतर 7वी नंतरच मी सुद्धा स्वतः दुसऱ्याच्या रानामध्ये रोजगारानं कामाला जायला सुरुवात केली. आणि माझं असं असायचं की दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी या 2 सुट्ट्यामध्ये फुल काम करायचं आणि कुठलंही काम करायचं. विहिरीच्या कामापासून अगदी ऊसतोडणीच्या कामापर्यंत. म्हणजे ऊसतोडणीच्या कामाला अगदी जसे ऊसतोडणी कामगार जातात तसे नाही गेलो, परंतु कोणाचं ऊस लागवण करायचे, इकडून ऊस तोडायचा दुसरीकडे नेऊन टाकायचा, अशी कामं असतील. आमच्या शेजारच्या आसपास त्या काळामध्ये जेवढी डाळिंब लावली गेली त्या डाळिंबच्या 90% खड्डे डाळिंबीचे 2 बाय 2 फुटाचे मी आणि माझ्या भावानं पाडलेले होते. अशा अनेक गोष्टी म्हणजे आम्ही अगदी 7वी-8वीपासून काम करायला सुरुवात केली. आणि माझं बहुतेक शिक्षण मी स्वतःच्या शिक्षण केलं. पण 12वी नंतर काय करायचं असा एक प्रश्न होता.
12वी नंतर अशी परिस्थिती होती की मी ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं आणि ते इंग्लिशमधनं करायचं ठरवलं आणि इंग्लिशमधून करून इंग्लिशचं प्राध्यापक व्हावं, कारण माझ्यासमोर सिनियर कॉलेजचे प्राध्यापक दिसायचे आणि हे काय झाल्यानंतर प्राध्यापक होतं हे थोडंसं मला कळायला लागलं. म्हणजे गुरुजीच्या नोकरीपेक्षाही दुसरी नोकरी असते ही कॉलेजला गेल्यानंतर कळलं आणि मी ठरवलं की आपण तसं काहीतरी करूया. मग झालं असं की मी ठरवलं की मी इथं ग्रॅज्युएशन करेल कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये आणि खरं तर 11वी-12वी ते TY शिक्षण माझं कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपुरातच झालं. पण परत आईवडील म्हणाले की तुला काय शिक्षण घ्यायचं असं तर घे, सगळं शिक्षण तुला करावं लागेल. मग मी काय केलं, FYला गेल्यानंतर म्हणजे 13वीला ॲडमिशन घेतल्यानंतर मी एक म्हशीचं रेडकू घेऊन ठेवलं. ती कशासाठी घेतलं तर आई आजोबांना वडिलांना सगळ्यांना सांगितलं की ही म्हैस ज्यावेळी 3 वर्षाची होईल त्यावेळी ही म्हैस विकायची आणि ह्या म्हशीचे जे पैसे येतील ते पैसे घेऊन मी जर विद्यापीठात नंबर लागला तर मी ती पैसे घेऊन विद्यापीठात जाईन शिकायला, असं मी ठरवलं. आणि म्हैस घेऊन तसंच केलं. मी म्हैस घेतली. मी ज्यावेळी कॉलेजने यायचो त्यावेळी तिला गवत आणायला जायचो. कॉलेजनं आलं की गवत आणायचो, ठेवून द्यायचो. दुसऱ्या दिवसासुद्धा गवत कापून मी ठेवलेलं असायचं. मध्ये आधी काळात मी समजा मला नाही जमलं तर आई वडील आजोबा त्या म्हशीची काळजी घ्यायची. परंतु बापूची म्हैस असं घरच्यांना सगळ्यांना ते माहीत झालं होतं. बापूच्या म्हशीला काय टाकलं का, बापूच्या म्हशीला बघितलं का, असं चर्चा असायच्या आमच्या घरामध्ये. तर अशी एक गोष्ट केली. झालं असं की ज्यावेळी मी FYला ॲडमिशन घेतलं त्यावेळी माझ्या हातामधले गंडे दोरे, गळ्यामधल्या पेट्या ह्या सगळ्या तशाच होत्या. त्याच्यामध्ये खूप काय बदल झाला नव्हता. हातामध्ये काळा दोरा असायचा. पण मला FYला जे शिक्षक मिळाले, म्हणजे शिक्षक चांगला असल्यानंतर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मला डॉक्टर BD कदम, प्राध्यापक बाबासाहेब कोरडे, प्राध्यापक डांगे, दत्तात्रय डांगे, प्राध्यापक शरद गायकवाड यासारखे प्राध्यापक मला FYला शिकवायला होते. आणि मग ते सहज कधीकधी बाहेर भेटल्यानंतर गप्पा मारायला सुरुवात केली त्यांनी. आणि मग ती म्हणायची, काय रे तुझं नाव काय? तर मग सांगितल्यानंतर हे कशाला बांधले, हे काय आहे, ही कशाला, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर मग मी सांगायचो की सर भूत लागू नये म्हणून, हे करू नये म्हणून. अरे काय मूर्खासारखं भूतबीत म्हणतो, असं काय नसतं, असं ते म्हणायचे. आणि ते एक काय करायचे, दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ते एक विद्यार्थी प्रशिक्षण शिबिर घ्यायचे. आणि मी FYला असताना त्यांनी पहिलं जे 15 ऑगस्ट झालं त्या 15 ऑगस्टला त्यांनी सांगितलं की तू याला ये आणि अजून 2-4 लोकांना गावातल्या घेऊन ये, असं त्यांनी सांगितलं. आणि मग मी माझे काही मित्र हे त्या FYच्या पहिल्या प्रशिक्षण शिबिराला जाऊन बसलो. आणि मग त्यावेळचे अनेक प्राध्यापक आम्हाला जे शिकवायला होते त्यांनीच काही सेशन्स घेतली. आणि मग त्यांनी सुरू केलं चारबागापासून सांगायला. चारबाग, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, हे सगळे सांगायला सुरुवात केली. यांच्याबद्दल तर मी ऐकून होतोच, परंतु त्यांचं कार्य काय आहे यांची नावं ऐकून होतो फक्त मी, त्यांच्या कार्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आणि या लोकांनी त्या दरम्यान त्यांनी काम काय केलं आणि कोणासाठी काम केलं आणि त्यांनी विचार काय पेरला, काय सांगितला, हे सांगायला सुरुवात केली. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 असं ते शिबिर झालं. आणि त्या शिबिरानंतर माझ्या डोक्यामध्ये मुंग्या यायला सुरुवात झाल्या की काय कारण आहे की आपली गरिबी, आपली अंधश्रद्धा, करणी, हे सगळं काय आहे, हे मला त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये खूप प्रश्न यायला सुरुवात झाली. आणि मग मी BD कदम सर, बाबासाहेब कोरडे सर, डांगे सर यांच्याशी मग जसा वेळ मिळेल तसा चर्चा करायचो.
त्यांच्या घरी जायचो, तिथं चर्चा करायचो. त्यांनी काही पुस्तकं वाचायला दिली, ती पुस्तकं वाचायचो. आणि मग हळूहळू माझ्या हातातील, माझ्या गळ्यातील गंडेदोरे आणि अगदी दुसऱ्या वर्षी माझ्या कमरेचा करदोडा, या सगळ्या गोष्टी गळून पडल्या. आणि मग झालं काय की इथून खरं चळवळीला सुरुवात झाली, माझ्या जीवनातील चळवळीला. पुस्तकं कोणाची होती हो सर ते काय सांगता येईल का? हां, ही जी पुस्तकं होती, जी सुरुवातीला जी पुस्तकं मला वाचायला मिळाली किंवा सरांनी दिली, तर त्याच्यामध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र वाचायला दिलं, महात्मा फुलेंचं जीवनचरित्र वाचायला दिलं. त्याचबरोबर त्यावेळेचे जे इतिहास लेखक होते, विशेषतः मा. देशमुख, त्यांची काही पुस्तकं मला वाचायला मिळाली. आणि त्याच्यातून विचार करायची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. आणि झालं असं की मी एस वायला मोठ्या प्रमाणात मी शाळेचा कॉलेजचा अभ्यास न करता हे पुस्तकच वाचायचो. आणि पुस्तकं असं वाचायचो की काही पुस्तकं मला कॉलेजमधनं मिळायची, लायब्ररीमधनं 2 पुस्तकं मिळायची, ती आठवड्याभरानंतर जमा करायला लागायची. ह्या 2 पुस्तकामध्ये एक सिलेबसचं पुस्तक घ्यायचो आणि एक जनरल वाचायला पुस्तक घ्यायचो. आणि मग ते पुस्तक जे आहे ते 2-3 दिवसामध्ये वाचून व्हायचं. मग एक पुस्तक मिळायचं नाही, कमी पडायचं. मग कधी सरांकडून मागायचो, पण त्यांच्याकडून खूप पुस्तकं मिळत नव्हती. म्हणून मी इथलं जे नगर वाचन मंदिर आहे, पंढरपूर नगर वाचन मंदिर, तिथं त्याची वर्गणी भरली आणि तिथून पुस्तकं घेऊन जायचो. म्हणजे मी प्रचंड पुस्तकांचं वाचन ह्या 2-3 वर्षामध्ये केलं. नगर वाचन म्हणजे नदीच्या काठाला जे आहे, जे म्हणजे पूर्वी आम्हाला एक धडा होता बाळपणीचा काळ सुखाचा, दमा मिराजदारांचा. त्या वाचनालयामध्ये दमा मिराजदार अडकून पडले होते, तर तेच वाचन मंदिर, तिथून पुस्तक. पण तिथं काही चळवळीची पुस्तकं नव्हती, कथा कादंबऱ्या होती. पण त्या कथा कादंबऱ्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा वाचलं ते यांचं म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं साहित्य. अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य तिथं होतं. आणि मी अण्णाभाऊ साठे हे लेखक धरून त्यांचं जेवढं साहित्य मिळेल तेवढं वाचून काढलं. आणि अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यानंतर मला एक दृष्टी निर्माण झाली. ती दृष्टी काय झाली की मी जे आधीचं साहित्य वाचायचो, चिवी जोशी, फडके वगैरे ह्या लोकांचं, याच्यामधल्या ज्या हिरो हिरोईन म्हणजे नायक नायिका आपण म्हणतो, त्या सगळ्या गोऱ्यापान सुंदर, त्यांच्या गालावर खळी, त्यांची केस वेगवेगळ्या प्रकारची, त्यांची डोळे हरणीसारखी, त्यांची कंबर कुणाकुणासारखी, अशी सगळी वर्णनं असायची. पानाफुलावरच्या कविता, असं सगळं असायचं. पण ज्यावेळी अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं त्यावेळी कळलं की इथं रामोशी त्यांचा हिरो आहे, इथं एखादा मांग जातीचा माणूस हिरो आहे, इथं एखादा वडर जातीचा आहे, एखादी वेश्या असलेली स्त्री ही सुद्धा एका कादंबरीची हिरोईन आहे. असं सगळं वाचायला मिळालं. आणि म्हटलं की हे तर आपल्या अवतीभोवती सगळं घडतंय, दिसतंय, ह्याचीसुद्धा नोंद घेणारे लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्या साहित्यानं मला अजून प्रबुद्ध केलं. पुढं असं झालं की चळवळ काय असते हे मी एकदा सरांना विचारलं. तर त्यांनी असं सांगितलं की अंधश्रद्धा, रूढी परंपरा आणि फुले शाहू आंबेडकर, गौतम बुद्ध या महामानवाने जे काम केलेलं आहे, जे समाजासाठी सांगितलेलं आहे, त्यांचे विचार अंधश्रद्धाळू, पीडित, परंपरावादी समाजामध्ये नेण्यासाठी जे आपण प्रयत्न करतो त्याला आपण चळवळ म्हणतो. चळवळ ही एका दिवसाची नसते. चळवळ ही निरंतर राहावी लागते. ज्या पद्धतीनं हिमालयातल्या नद्या कधी आटत नाहीत, त्या पद्धतीनं जी चळवळ, जे काम पुढं जातं, तीच चळवळ व्यापक होती असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यांनी अजून असं सांगितलं की ही जी चळवळ आहे, ही चळवळ केवळ स्वतःपुरती मर्यादित ठेवू नको. तू स्वतः प्रकाड पंडित होऊ नकोस, हो वाच, पण हे 4 लोकांना सांग. पहिल्यांदा तुझ्या घरातनं सुरुवात कर आणि मग तुझे मित्र, समाज या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न कर.